मित्रांनो, ही गोष्ट त्या रात्रीची आहे. त्या दिवशी मी घरी जेवण करून परत दुकानाकडे निघालो होतो. आम्ही सगळे मालवाहू वाहन चालक होतो आणि आमचा मित्र संदीप एक छोटंसं दुकान चालवत होता. रोजप्रमाणे आम्ही सगळे तिथे बसून गप्पा मारत असायचो. त्या रात्रीही आम्ही दुकानाबाहेर बसून गप्पा मारत होतो. तेवढ्यात माझा साथीदार रोहित याला कळलं की काही वेळा 2 ट्रक माल पोचवण्यासाठी निघणार आहेत. माल नाशिकला पोचवायचा होता. साधारण 300 ते 350 किलोमीटर अंतर. त्यावेळी रात्रीचे 8:30 वाजत आले होते. मी आणि रोहित लगेच तयार झालो. आम्ही दोघं दुकानाबाहेर आलो, पण कळलं की मदतनीस आधीच घरी गेले होते. आम्ही मालकाला सांगितलं तर तो म्हणाला, मदतनीसांची गरज नाही, वाहनात माल आधीच भरलेला आहे. काहीही झालं तरी हा माल उद्या सकाळी 6 वाजण्यापूर्वी पोचायला हवा आणि लक्षात ठेवा, दोघंही एकत्रच जा. त्याच्या आवाजात काहीतरी विचित्र होतं. आम्ही वेळ न घालवता वाहनात बसलो आणि निघालो. त्या रात्रीचं वातावरण खूपच विचित्र होतं. थंडी एवढी होती की हात बाहेर काढला की लगेच ओलसर व्हायचा. वाहनांच्या काचांवर धुके साचत होतं. वारा थंडगार आणि अंगावर शहारे आणणारा होता. वाहन चालवणं खूप कठीण झालं होतं. वारंवार वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून काच पुसावी लागत होती. मी माझ्या वाहनाने पुढे जात होतो आणि रोहित माझ्या मागे येत होता. पण गप्पांमध्ये मी इतका गुंतलो होतो की रोहित किती मागे राहिला आहे हे माझ्या लक्षातच आलं नाही. मी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या घाटात संपर्कच नव्हता. मला वाटलं तो खूप मागे राहिला, म्हणून मी वाहन रस्त्याच्या कडेला थांबवलं. सुमारे 15 मिनिटं मी त्याची वाट पाहत होतो, पण तो आला नाही. तेवढ्यात मला कोणाचा तरी वेदनेने कण्हत असल्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज अगदी माझ्या आसपासून येत होता. माझे कान टवकारले. मी इकडे तिकडे पाहिलं, पण कोणीच दिसलं नाही. थोड्या वेळाने मला जाणवलं तो आवाज माझ्या वाहनाच्या खाली येत होता. माझ्या हातात एक छोटी विजेरी होती. मी धाडस करून खाली वाकलो आणि जे पाहिलं ते पाहून माझ्या अंगावर काटा आला. वाहनाच्या खाली एक माणूस पडलेला होता. तो जिवंत होता, पण खूप वेदनेत होता. मला थोडासा दिलासा मिळाला, पण एकच प्रश्न मनात घुमत होता, तो वाहनाच्या खाली कसा आला? मी त्याला बाहेर येण्यासाठी सांगणार होतो. तेवढ्यात मागून रोहितचं वाहन आलं. त्याला पाहून मला खूप दिलासा मिळाला. मी पटकन निघायचं ठरवलं आणि वाहनात बसलो. पण अचानक मला आठवलं, तो माणूस अजूनही वाहनाच्या खाली आहे. मी घाईघाईने खाली उतरलो आणि पुन्हा खाली पाहिलं, पण काही क्षणांपूर्वी जो माणूस तिथे होता तो पूर्णपणे अदृश्य झाला होता. आणि तेवढ्यात रोहित माझी वाट पाहत उभाच होता. तो जोरात ओरडला, अरे कृष्णा, तू अजून इथेच आहेस का? का थांबलास? मी लगेच त्याच्याकडे गेलो आणि ट्रकखाली दिसलेल्या त्या माणसाबद्दल सगळं सांगितलं. हे ऐकून रोहित हसत म्हणाला, अरे बाबा, तुला काहीतरी भात झाला असेल. रात्रीच्या वेळी कोण असं धाडस करेल की ट्रकखाली जाईल? मी म्हणालो, हो, तुझं बरोबर आहे, पण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. आम्ही दोघांनी मिळून पुन्हा एकदा ट्रकखाली नीट शोध घेतला, पण तिथे कोणीच नव्हतं. शेवटी आम्ही विषय सोडून दिला आणि मी माझा ट्रक सुरू करून रोहितच्या मागे निघालो. सुमारे 1.5 तास प्रवास केल्यानंतर मला एक सिगारेट ओढायची तीव्र इच्छा झाली, पण चारही बाजूंना काहीच दिसत नव्हतं. ना एखादी हॉटेल, ना एखादी टपरी. रस्ता पूर्ण सुनसान होता. थोड्या वेळाने आम्ही माळखेड नावाच्या एका छोट्या ठिकाणाजवळून जात होतो. तेवढ्यात आम्हाला रस्त्याच्या कडेला एक छोटीशी टपरी दिसली, जिथे मंदसा प्रकाश दिसत होता. मी लगेच रोहितला फोन करून सांगितलं, त्या टपरीपाशी थांब, आपण थोडा वेळ थांबूया. तोही तयार झाला. आम्ही दोघं तिथे थांबलो आणि पाहतो तर काय, त्या टपरीपाशी एकच माणूस बसला होता. त्याच्या समोर एक छोटीशी आग पेटवलेली होती. रात्रीचे साधारण 11:30 झाली होती. थंडी प्रचंड वाढली होती. धुकं इतकं दाट होतं की समोरचं नीट दिसत नव्हतं. तो माणूस एकटाच त्या सुनसान ठिकाणी बसला होता. मी त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो, भाऊ, एक सिगारेट मिळेल का? तो काही बोलला नाही, फक्त हळूच मान खाली घालून टपरीत गेला आणि काही क्षणात परत आला, हातात सिगारेटचा पाकिट घेऊन. त्याने आम्हाला बसायला इशारा केला. रोहित हलक्या आवाजात म्हणाला, कृष्णा, हा माणूस थोडा विचित्र वाटतोय. त्याच्या हालचाली बघ, अगदी अनोळखी वाटतात.
मी त्याच्या बोलण्याला मान डोलावली, पण तेवढ्यात तो माणूस बोलू लागला, इथं सगळं असंच आहे. तुम्ही तुमचा जीव धोक्यात घातलाय. तुम्ही इथे यायला नको होतं. आम्ही दोघं थोडे दचकलो. तो पुढे म्हणाला, तुम्ही अजून जिवंत आहात कारण तुम्ही या अग्नीसमोर बसलेले आहात. जर मी आणि ही आग इथे नसती तर आतापर्यंत तुमचे मृतदेह रस्त्याच्या मध्ये पडलेले असते. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला, पण रोहित घाबरण्याऐवजी चिडला. तो उठून त्या माणसाजवळ गेला आणि म्हणाला, तू कोण आहेस आणि काय बडबड करतोयस? पण त्या माणसावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तो फक्त हलकासा हसत बसला होता. हे पाहून रोहितचा संताप अनावर झाला. त्याने त्या माणसाचा शर्ट पकडून त्याला हलवायला सुरुवात केली. मी पटकन मध्ये पडलो आणि कसाबसा रोहितला शांत केलं. पण त्या क्षणी रोहितने आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली होती. अचानक त्याच्या शरीरात तीव्र वेदना सुरू झाल्या. तो खाली बसला आणि वेदनेने तळफळू लागला. मी घाबरलो. मला काही सुचत नव्हतं. रोहित आवाज करत म्हणाला, कृष्णा, मला उभंही राहवत नाही. मी कुठे जाऊ शकत नाही आहे. त्याचं संपूर्ण शरीर जणू तुटून गेल्यासारखं वाटत होतं. तो त्या अग्नीसमोर बसून वेदनेने ओरडत होता. मी त्याचा हात पकडून त्याला धीर देत होतो आणि दुसऱ्या बाजूला त्या माणसाकडे मदतीसाठी विनंती करत होतो. पण तो माणूस आमच्याकडे पाहतही नव्हता. जणू काही आम्ही तिथे आहोतच नाही. तेवढ्यात तो माणूस एक जड घोगऱ्या आवाजात बोलला, आता तुम्ही दोघं एका भयानक वर्तुळात अडकलात. हे मृत्यूचं चक्र आहे. तुझ्या मित्राने माझ्यावर हात उचलायची हिंमत केली. मी त्याला इतक्या सहज माफ करणार नाही. हे ऐकताच माझ्या अंगावर शहारे आले आणि मग मी त्याचा खरा चेहरा पाहिला. त्याचा चेहरा पूर्णपणे जळालेला होता. जबडा फाटलेला, डोळ्यात एक विचित्र भेसूर चमक. क्षणात तो माणूस एखाद्या राक्षसासारखा दिसू लागला. मी घाबरून त्याच्या पुढे हात जोडले. तेव्हा तो म्हणाला, घाबरू नकोस, मी तुला काही इजा करणार नाही. पण आजची रात्र तुला इथेच या संकटाशी सामना करत काढावी लागेल. तुझ्या जगण्याचा हा एकमेव मार्ग आहे. तो पुढे म्हणाला, जर तू या जागेवरून हल्लास तर हे वर्तुळ तुला कायमचं संपून टाकेल. तो सांगत होता, प्रेतात्मा अशा चक्रव्यूहाची निर्मिती करतात ज्यात जो कोणी अडकतो तो स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देतो. त्याचं बोलणं इतकं गंभीर होतं की ते खरं वाटत होतं. पण दुसऱ्या बाजूला तो स्वतःही एक राक्षस होता. त्याच्यावर विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकत होतं. कदाचित माझ्या चेहऱ्यावरच्या भीतीचा भाव त्याला जाणवला असावा. तो शांत आवाजात म्हणाला, मी तुला काही करणार नाही कारण मीही कधीतरी तुझ्यासारख्याच या सापड्यात अडकलो होतो. हे म्हणत त्याने अंगावरचे काळे कपडे बाजूला केले आणि मी जे पाहिलं ते पाहून हादरलो. त्याचं पूर्ण शरीर आगीत जळालेलं होतं. डोळ्यात अश्रू होते. जणू तो आपल्या कुटुंबापासून वेगळ्या झाल्याच्या दुःखात होता. तो मला वारंवार सांगत होता, काहीही झालं तरी या जागेवरून उठू नकोस. तोवर रोहित पूर्णपणे बेशुद्ध पडला होता. मी त्या माणसाचं बोलणं ऐकत बसलो. जवळपास 2-3 तास मी त्याच्या गोष्टी ऐकत होतो. पण तो माणूस हवेत विरघळल्यासारखा गायब झाला. आता मी पूर्णपणे एकटा होतो आणि अचानक माझ्या आजूबाजूला 7 भयानक आकृत्या उभ्या राहिल्या. त्यांच्या हातात विचित्र शस्त्र होती. कुणाच्या हातात रक्ताने माखलेली सुरी, कुणाच्या हातात कापलेलं डोकं. त्यांचा चेहरा इतका भयानक होता की माझं रक्त गोठलं. तेवढ्यात मला थोड्या अंतरावर एक चमकणारी वस्तू दिसली. ती माझ्यापासून साधारण 10 पावलांवर होती. त्या वस्तूमध्ये काहीतरी विचित्र आकर्षण होतं. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. अचानक माझ्या मागून रोहितचा आवाज आला, कृष्णा, मला वाचव, हे मला मारतील. मी मागे वळून पाहिलं. ते 7 जण त्याला पकडून उभे होते. तो झुंज देत होता. मला आठवलं, त्या माणसाने सांगितलं होतं, जागा सोडू नकोस. पण माझ्या मित्राचा जीव धोक्यात होता. मी ते दुर्लक्षित केलं आणि त्याला वाचवण्यासाठी पुढे पाऊल टाकलं. मी पुढे जात असताना एकदा मागे वळून पाहिलं आणि पाहतो तर काय, ती आग आता भयंकर रूप घेत होती आणि त्यातच माझा मित्र पडलेला दिसत होता. मला कळेनासं झालं खरं काय आहे आणि भास काय आहे. भीतीने मी मागे पडू लागलो. पण माझं पाऊल त्या चमकणाऱ्या वस्तूवर पडलं आणि मला जोराचा विद्युत धक्का बसला. माझं शरीर थरथरलं आणि मी बेशुद्ध पडलो. जेव्हा मला शुद्ध आली
तेव्हा सकाळ झाली होती. पक्ष्यांचा आवाज कानात येत होता. मी रोहितकडे पाहिलं आणि तो मृत होता. मी थरथरत मालकाला फोन केला, सगळी घटना सांगितली. पण त्याचा आवाज ऐकून मला असं वाटलं तो आधीपासूनच हे सगळं जाणत होता. त्याने हे प्रकरण अपघात म्हणून बंद केलं. आजही मी त्या घटनेतून बाहेर आलो नाही. माझ्या मित्राच्या मृत्यूचं ओझं मी आजही वाहतोय. पण एक प्रश्न अजूनही मला सतावतो, ती चमकणारी वस्तू नेमकी काय होती? कारण कदाचित त्यामुळेच माझा जीव वाचला असावा.